भारतीय राजकारणात 2014 हे वर्ष केवळ एका सत्ता बदलाचे वर्ष नव्हते, तर ते एका जुन्या गंजलेल्या विचारसरणीला कायमचा निरोप देण्याचे वर्ष होते. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी उक्तीपेक्षा कृतीद्वारे काँग्रेस शासनावर, त्यांच्या विचारावर सर्वप्रथम घाव घातला. तो म्हणजे नेहरूच्या फेबियन समाजवादाचे प्रतीक असणाऱ्या नियोजन आयोगाला गुंडाळण्यात आले. नियोजन आयोग म्हणजे केवळ पुस्तकी विचारवंतांसाठी महत्वाची असलेलं एक केंद्र, एक संस्था. एका राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेली ही संस्था मोदी सरकारने कायमची बंद केली. आपण हे समजून घेतलं पाहिजे की नियोजन ही संकल्पना आपण कुठून आणली. ही संकल्पना आपण स्वीकारली होती सोव्हिएत रशियाकडून. जगामध्ये जिथे जिथे समाजवादी शासनाची स्थापना झाली तिथे तिथे एक विचार मांडला गेला की रक्तरंजित क्रांतीनेच शोषण विरहित समाज निर्माण करता येतो. सुरुवातीला प्रचंड हिंसाचार करून सर्व साधन संपत्तीवर सरकारने एकाधिकार मिळवला. पण राज्यकर्त्यांच्या हे लवकर लक्षात आले की हिंसेने तुम्ही साधन संपत्ती हिरावून घेऊ शकता, पण हिंसेने तुम्ही नवीन साधने निर्माण करू शकत नाहीत. आणि उत्पादन मालाचे ज्याला आपण निर्मितीही करता येत नाही ना. उत्पादनाचं वाटप तुम्हाला समाजामध्ये हिंसेने करता येतं. जेव्हा हिंसेची तलवार बोथट झाली तेव्हा अकॅडमिक स्तरावर या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यातून जन्म झाला नियोजनाचा. 1925 मध्ये रशियाने याची सुरुवात केली आणि त्याच विचाराने प्रभावित होऊन भारताने 1 एप्रिल 1951 रोजी आपली पहिली पंचवार्षिक योजना सुरू केली. सुरुवातीला कृषीवर आधारित पहिली पंचवार्षिक योजना आणि महालनोबिस प्रतिमानावर आधारित दुसरी योजना काही प्रमाणात यशस्वी झाली. पण मित्रांनो, त्यानंतर खऱ्या अर्थाने समाजवादी विचारांची कीड नियोजन आयोगाला लागली. उद्देश खूप उदात्त होता की आर्थिक विकास समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचला पाहिजे. पण प्रत्यक्षात काय झालं? ना आपण विकासाच्या ध्येय गाठू शकलो, ना समाजातील असमानता दूर करू शकलो. हळूहळू हा आयोग केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे राजकीय हत्यार बनल्याचे आपल्याला दिसून येतं. योजना भवन हे सत्तेचे केंद्र झाले. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मित्रांनो, नियोजन आयोग हे केवळ सल्लागार मंडळ होते. भारतीय राज्यघटनेत या आयोगाला कोणताही आधार नव्हता. तरीही राज्यांना आणि विविध मंत्रालयांना निधी वाटप करण्याचे प्रचंड अधिकार या आयोगाला देण्यात आले होते. गंमत पहा, निधी वाटण्याचा अधिकार होता, पण त्या निधीचा वापर योग्य झाला की नाही किंवा एखादी योजना का फसली याची कोणतीही जबाबदारी या आयोगावर कधीच नव्हती. याचा परिणाम काय झाला? भारताचा जो GDP आहे त्याच्या वाढीचा दर संथ झाला. सुप्रसिद्ध अर्थतज्ञ राजकृष्णा यांनी या संथ GDP वाढीच्या दराला उपरोधाने म्हणलेले हिंदू वृद्धी दर. 1950 ते 1980 या 3 दशकात भारताचा सरासरी विकासाचा दर हा 3.5 ते 4% रेंगाळत होता. नियोजन आयोगाच्या या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी अनेक वर्ष लागायचे. प्रकल्प हे रेंगाळले जायचे. 20 वर्ष त्यांना पूर्ण व्हायला लागायचे. प्रकल्पाचा जो खर्च सुद्धा जो आहे तो काही पटीने वाढायचा. आणि या सर्वांचं समर्थन दिल्लीमधले खान मार्केट मधली जी बसणारी विचारवंत मंडळी, लेफ्ट लिबरल हे विचारवंत याचं समर्थन करायचे. त्यांचा एक तर्क होता की खाजगी कंपन्या देशाचे शोषण करतील असा बागुलबुवा हे लोक उभा करायचे आणि सार्वजनिक क्षेत्रातील अकार्यक्षम उद्योगावर मात्र चकार शब्दही ते काढत नसत. 1990 पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील अनेक उपक्रमांचा जो रिटर्न आहे मित्रांनो तो निगेटिव्ह होता. त्याच्यातून नफा तर सोडा, त्याला सरकारला त्याच्यात पैसे टाकावे लागे त्यांना टिकवण्यासाठी. ही अवस्था होती. ही सर्व अकार्यक्षमता समाजवादाच्या जुन्या विचारांना आणि समाजवादी विचारावर आधारलेल्या ह्या संस्थेला कायमस्वरूपी तिलांजली मोदी सरकारने 2015 मध्ये दिली. आणि त्याच्या जागी आपण नीती आयोगाची स्थापना, नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाची स्थापना केली.
नीती आयोगाची कार्यसंस्कृती जुन्या आयोगापेक्षा पूर्णतः वेगळी आहे. यात प्रामुख्याने 2 महत्वाचे विभाग म्हणजे हब्स आहेत. टीम इंडिया हब यात केंद्रासोबतच सर्व राज्यांनाही समान संधी देण्यात आली. त्यांच्याही विचारांना आदर देण्यात आला. राज्यांनी काय करावे, त्यांना त्यांची काय आवश्यकता आहे याचाही विचार, त्यांचा सहभाग याच्यामध्ये नोंदवण्यात आला. आणि दुसरा हब होता नॉलेज अँड इनोव्हेशनचा, ज्याच्यामध्ये सरकारी अधिकारी होतेच, पण खाजगी क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांचाही याच्यामध्ये समावेश आहे. बघा, नियोजन आयोग हे टॉप टू डाऊन पद्धतीनं काम करायचं, वरतून आदेश सुटायचा आणि खालून त्याची अंमलबजावणी होत राहायची. परंतु नीती आयोग मात्र बॉटम अप म्हणजे खालून वर जाणाऱ्या पद्धतीनं काम करतो. त्यामुळे भारतात स्पर्धात्मक संघराज्यवाद निर्माण झाला, एक त्याला चालना मिळाली, एक नवीन काळ सुरू झाला. मुख्यमंत्र्याचं जे गव्हर्नर काउन्सिल आहे याला मात्र प्रचंड महत्व ह्या काळामध्ये नीती आयोगामध्ये मिळाल्याचं आपल्याला दिसतं. एकेकाळी योजना भवन केवळ फाईल्स आणि फतव्यांचं केंद्र होतं. त्याचे रूपांतरण आता आधुनिक भारतासाठी नवनवीन कल्पना देणाऱ्या बौद्धिक प्रयोगशाळेत झाल्याचं आपण म्हणू शकतो. हा बदल केवळ नावाचा नाहीये, तर हा बदल मानसिकतेचा आहे, विकासाच्या गतीचा आहे आणि सामर्थ्यशाली भारताचा सुद्धा आहे. आणि याचं स्वागत आपण करायला पाहिजे. धन्यवाद.